आमच्या मुलीला न्याय पाहिजे, असणे फाशी पाहिजे. असणे फाशी झाल्याशिवाय आम्ही का पुसणार? एवढे इज्जत नाही तुमची. असं एवढं मोठा मान सन्मान घेण्याची इज्जत नाही तुमची. डोक्यावरचा पदर हालायचा नाही, राजघराण्यासारखं दाखवायचं. गुंडाबळी झालाय माझ्या मुलीचा आणि टॉर्चर. पण आत्महत्या केलेली नाही. मग तिचा हत्या झाली आहे एवढं मला सांगा. तिला लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासूनच छळ चालू. तर आता हॉस्पिटलचं पण 77,000 रुपये बिल झालं, ते पण आम्ही दिलं. नंतर बारशाला पाळणा घ्यायला पाहिजे, पण फुलबाईच्या आधीच पाळण्याची जोडणा केली त्यांनी. 52,000चा पाळणा घेतला. नमस्कार, मी दुर्गादेवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. राज्यामध्ये जर आपण घडामोडी पाहिल्या तर राज्यामध्ये हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये आहे जी वाढ होते. कोल्हापूरमध्ये देखील असं प्रकरण आता समोर आलेलं आहे. कोल्हापुरातील अस्मिता काटकर या विवाहितेने आत्महत्या केलेली आहे, मात्र तिच्या माहेरच्यांकडून आहे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला जातोय. कारण सासरच्यांकडून आहे वेळोवेळेला पैशांची मागणी झालेली आहे. त्याचबरोबर अगदीच काही महिन्यांपूर्वी आहे, म्हणजे नुकताच महिना झालेला होता, अस्मिता हिला मुलगी झालेली, मात्र सासरच्यांना मुलगा हवा होता असा आरोप देखील आता तिच्या माहेरच्यांकडून केला जातोय. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणाबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याआधी अस्मिताचे नातेवाईक काय म्हणतायत, त्यांचे आरोप काय आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मुलगीने आत्महत्या केलेली आहे आणि तिचा हत्या झाली आहे एवढं मला सांगा. आणि तिला लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासूनच छळ चालू होता. म्हणजे मारहाण नाही करत, तोंडानं नुसतं सासू तोंडानं भरपूर तिला काय काय बोलायचं. तुझ्या आईबाबांनी काय केलं, हे केलं ते केलं, असं भरपूर जाच करत होती. पण ती आम्हाला काय सांगत नव्हती. आणि नंतर आता 2-3 महिन्यानंतर 5-6 महिन्यानंतर ती गावी आल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं असं असं खूप त्रास देत आहे. मग आणि तिनं अनेक सांगितलं आम्हाला की बोलून नुसतं तुमच्या घरातल्याने आम्हाला फसवून तो लग्न करून दिलं. तुझ्या भावाला आजार आहे, तो आम्हाला सांगितला नाही. माझ्या मुलग्याला ब्लड कॅन्सर, टाईप ऑफ ब्लड कॅन्सर होता आणि तो क्युअर झाला आहे. आणि आता तो क्युअर, फक्त औषधं त्याला चालू आहेत, खरं तो क्युअर झाला आहे. तर ते आम्हाला तुम्ही फसवून केलं हे असं म्हणून आम्हाला तिचा प्रत्येक वेळेला तिला त्याच्यावरून बोलून. आणि त्याला अजूनपर्यंत त्यानं घर पण बघितलं नाही बहिणीचं, भावानदीच्या. तिला आणायचं नाही आमच्याकडे, इकडे आणायचं नाही त्याला असं. आणि आता ज्यावेळी तिला 7वा महिना होता त्यावेळी पण त्यांनी पैसे, ते खर्च सगळं आमच्याकडून करून घेतला 7व्या महिन्यात. 1.5-2 लाख रुपये खर्च आला. नंतर आता आता तुझ्या आणि परत मुलगीला माझ्या, तुझ्या आईबाबांना काय पडलेलं नाही, आता बाळंतपण आलंय तुझं, त्या बाळंतपण कोण करणार. आणि ते बारशाचं मूल व्हायच्या आधीच बारशाची बुजवटा त्यांची, बारशाची जोडणं कोण करणार, तुमच्या आईबाबाला काय पडलेलं नाही, काय फोन करत नाही, याच्यावरून पण तिला सारखा जाच करायची. आणि आमचा नंबर, आम्हाला तिला फोन लावू देत नव्हते, आम्ही फोन लावायचा नाही आईबाबांना. हिच्या सासूला आम्ही फोन लावायचा आणि सासू स्पीकरवर लावून देणार तिला बोलायला. म्हणजे ही काय बोलते तर आपण ऐकायचं सगळं. हां, किती खर्च साधारणतः केला आणि खरंच मुलगा झाला नाही म्हणून तिने आत्महत्येला टॉर्चर केलं, काय नाही केलं? कारण म्हणजे तिनं खर्चासाठी, म्हणजे कसं, ती आईबाबांना आम्हाला अजिबात ती खर्चात बघत नव्हतं. कारण आम्ही ऑलरेडी तिला खर्च करून हे केलं. म्हणजे आम्ही लग्नाचा खर्च त्याने केला होता, परंतु सोनं वगैरे सगळं आम्ही घालून हे केलं होतं, ते ठरावाप्रमाणे सगळं केलं होतं आम्ही. पण त्यांचं हे काय होतं, तुमच्या मुलीला तुम्ही आम्हाला फसवून हे केलं. आणि त्याच्यावरून ते सारखे तिला शाब्दिक मार करायचे. शाब्दिक मारामुळे ती जास्त खर्च केली. आणि त्याच्यामुळं तरी पण तिनं आता मूल झाल्यानंतर बारशासाठी पण आता तिच्या पाठी लागले होते. आम्ही म्हटलं आता सध्या आम्ही खर्च, आता हॉस्पिटलचं पण 77,000 रुपये बिल झालं, ते पण आम्ही दिलं. नंतर बारशाला पाळणा घ्यायला पाहिजे पडलं. मूल व्हायच्या आधीच पाळण्याची जोडणा केली त्यांनी. 52,000चा पाळणा घेतलेला, ऑर्डर करून ठेवलाय. म्हणजे आम्हाला पैसे द्या पडले, आमच्याकडे पैसे नव्हते तेवढे आम्ही 40,000 रुपये दिले तरी जोडणा करून. ते पण मुलाच्या ॲडव्हान्स पगार मागून घेतला त्याने 1 महिना, आणि तो हे दिलं. आता कपडे
कपडे वगैरे ते आम्ही दिले त्याचे तर आम्ही हिशोब काय सांगतच नाही तर लग्न याच्यामध्ये तुमचं कधी बोलणं झालं मुलीची या 4 दिवसापूर्वीच झालं होतं काय बरी बोलली ती आमच्याबरोबर आता काय नाही तुम्हाला माझ्या मुलगीचं आणि माझं भविष्य करायचं आहे मला आणि काय नको आणि मी काय वाईट वगैरे करणार नाही तुम्ही काय काळजी करू नका एवढं पण बोलली ती. भेटण्यासाठी गेला होता हो आलो होतो हो बोलणं वगैरे काय नाही खुश होती पण ती घरातली त्यांची जरा माणसं जरा नाराज होती कारण त्यांनी सगळे मुलांचे कपडे अगोदरच घेऊन ठेवले होते मुलगा पाहिजे होता आमच्या घरात. आणि मुलाचंच नाव सारखं बोलताना वगैरे म्हणजे पोटामध्ये मुलावर बोलतात ना कृष्णा कृष्णा काय कृष्णा असं असंच बोलायचं म्हणजे त्यांना मुलग्याचंच हे होतं आणि त्याच्यासाठी आम्ही परत तिला काय नेमकं झालं नेमकं आपल्या हुंडाबळी झालाय माझ्या मुलीचं आणि टॉर्चर. कुणी कुणी केलंय त्याच्यामध्ये काय सासू आहे ननंद आहे नवरा आहे सासरा आहे 4 जण. कशा पद्धतीने ते करत होते काय लग्न झाल्यानंतर काय काय त्याचं हे होतं माहोल घरातला काय काय होता मावल तुमची पाहुणे कोण यायचे नाहीत कोण भेटायचं नाही आई वडिलांनी बोलायचं नाही मुलगीकडं मुलगीच्या फोनवरती फोन करायचं नाही सासूच्या फोनवरती फोन केल्यानंतर मग ही एक ऐकत बसणार आई काय बोलते ते. किती खर्च केला आतापर्यंत मुलीसाठी तुम्ही सासरच्यांकडनं किती मागणी केलेली किती पैशांची मागणी केली किती पैसे तुम्ही दिलेले आहेत अधिक महिन्यात काही दिलेलं वगैरे होतं हो अधिक महिन्यात बी दिलेलं. आता बारशाची तयारी केलेली होती तुम्ही काय काय केलं होतं पाळणा घेतल्यानेच की आमच्याकडनं 52,000चा पाळणा घेतल्याने 7व्या महिन्यात 2.5 लाख रुपये खर्च केले. त्यांनी कपडे वगैरे काही त्यांना मुलगाच हवा होता हा मुलगाच हवा होता मुलग्याचेच कपडे घेतलेले त्याने सगळे. मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेला तुम्ही आलेला तिच्यासोबत राहिला तेव्हा पण काही अशा पद्धतीने तिचा अपमान वगैरे केला किंवा तिला काही बोलायचं वगैरे असं काही घडलं होतं? एक दिवस ओरडलेली सासू. घरामध्ये त्यांना काहीतरी ह्याच नावाने बोलवायचं वगैरे सासऱ्यांना ह्या नावाने बोलायचं नंदीला कोणत्या नावाने बोलायचं काय काय नवऱ्याला सरकार बोलायचं नंदला राणेसाहेब बोलायचं सासवेला मासाहेब बोलायचं आणि सासऱ्यांना आबासाहेब. तुमची एवढी इज्जत आहे काय एवढे इज्जत नाही तुमची असं एवढं मोठा मान सन्मान घेण्याजोगी इज्जत नाही तुमची. डोक्यावरचा पदर हालायचा नाही राजघराण्यासारखं दाखवायचं. पोलिसांकडे मागणी काय आता? आमच्या मुलीला न्याय पाहिजे ह्यासनी फाशी पाहिजे ह्यासनी फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नेमकं काय झालेलं होतं म्हणजे कधी घटना घडली किंवा काय हे सासरे कुठे होते घरीच होते ते 24 तास घरीच असतात ते 24 तास दरवाजा बंद असतोय त्यांचा बाहेरून वाकून बघतात कोण आले त्याच्या हिशोबाने दरवाजा उघडतात ते लोक. सासू तिला सोडत नव्हती तुम्हाला कसं कळलं की तिने सुसाईड केलं त्याबद्दल माहिती कोणी दिली तुम्हाला? स्वतः नवऱ्या म्हणणाऱ्या डायरेक्ट सांगितल्या सुसाईड घेतली म्हणून. कोणतरी असं सांगत नाही सुसाईड झालं बी म्हणून सिरियस आहे नाही तर काहीतरी झालंय सुसाईड केली म्हणून डायरेक्ट सांगितलंय भाऊ म्हणणाऱ्याला फोन करून त्या. कोल्हापूरमध्ये घडलेल्या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणामुळे कोल्हापूर शहरामध्ये खळबळ उडाली. खरं तर हुंडाबळीचे हे प्रकरण असल्याचं समोर येतं. आई वडिलांनी मृत झालेल्या विवाहितेच्या आई वडिलांनी आरोप केले की सासरच्यांनी छळ केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेले. नेमके कोणते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याबरोबर पुढील तपास कशा पद्धतीने सुरू आहे याविषयी पोलिसांकडनं जाणून घेऊया. राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये संगीता अजित सरदेसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 423/2026 हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये हुंडाबळी नुसार हा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. याच्यामधील जी मयत महिला आहे अस्मिता काटकर हिच्या सासरचे व्यक्ती तिला वारंवार पैशाची मागणी करत होते आणि तिला मुलगी झाली म्हणून तिचा छळ करत होते. मानसिक आणि आर्थिक छळ तिचा झालेला आहे आणि या छळामुळे तिनं तिच्या सासरच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे.
या गुन्ह्यामध्ये आरोपी 4 आहेत एकूण. त्यापैकी 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि याचा योग्य तो तपास आम्ही करत आहोत. मयत अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिचे पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर, तिच्या सासू सौ मनीषा वीरेंद्रसिंह काटकर, सासरा वीरेंद्रसिंह काटकर हे या गुन्ह्यामध्ये आरोपी असूनही आमच्या ताब्यात आहेत आणि मयताची नणंद ऋतुजा काटकर यांना आणखी ताब्यात घ्यायचं बाकी आहे. त्यामध्ये काय पुढे आलं? मयत मुलीनी हे तिच्या सासरच्या घरी सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळ्याला फास घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे PM मध्ये देखील गळफास बाबत रिपोर्ट आलेला नाही. आत्महत्या. कशा पद्धतीचा छळ केला जातो या संदर्भात काही प्राथमिक माहिती किंवा काय माहिती आम्ही माहिती घेतलेली आहे. वारंवार तिच्याकडून पैशाची मागणी केली जायची वेगवेगळ्या कारणासाठी आणि काही पैसे दिले गेलेले आहेत, परंतु आणखी ती मागणी होत होती. त्याचबरोबर तिला मुलगी झालेली आहे आणि त्यांना मुलगा हवा होता, यासाठी देखील तिचा मानसिक छळ हा होत होता. आतापर्यंत त्यांनी साधारण 5 लाखापर्यंत रक्कम त्यांना दिलेली आहे, मुलीच्या माहेरकडच्यांनी, मुलीच्या सासरकडच्यांनी. आणखी आता मुलाच्या जे बाळ जन्मलेलं आहे त्याच्या बारशाचा आणि काही कार्यक्रमांचा खर्च म्हणून ते आणखी पैसे मागवतात. कोल्हापुरातील विवाहित तरुणीनं अवघ्या 1.5 वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर आता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कोल्हापुरात घडली. राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याचबरोबर या प्रकरणी विवाहितेचे आई वडील आहेत, त्या आई वडिलांनी सासरच्यांवरती आरोप केला आहे की हुंडाबळीची ही केस असून त्याचबरोबर वारंवार पैशांची मागणी आणि तसेच मुलगी झाली म्हणून देखील मुलीचा छळ केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी देखील सुरू आहे. मात्र नेमकं काय घडलेलं आहे, अस्मिता काटकर हिने कशासाठी आत्महत्या केली, ह्या सगळ्याच गोष्टीचा उलगडा पोलिसांच्या तपासणीनंतरच होणार आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये नेमकं काय स्पष्ट होतं याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. याबरोबरच मी तेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.